नंदू, ते लोक तर निघून गेले. त्या लोकांनी तुझ्या घरचं सगळं सामान बाहेर फेकून दिलं. घराच्या एका भागात त्याने दारूची मटकी ठेवलीत. आता ह्याच दारूच्या माठांसंग जगावं लागेल तुला नंदू. तुला असंच राहावं लागेल. कसा राहणार मनोहर भाऊ? नाही राहू शकत. एकच तर छोटंसं घर होतं माझं. त्यातही अर्ध्या हिश्श्यातच त्या लोकांनी दारू ठेवली आहे. हे समज भीमसंग राहण्याची शिक्षा देत आहेत. मालोजीचा काय बी ठाव नाही आणि त्याच्या नावानं मला त्रास दिला जातोय. त्या परीस तर मी त्या समद्यांची माटच फोडून टाकतो. नंदू, खबरदार नंदू भाऊ. जर दारूचा एक बी माठ इकडच्या तिकडं झाला तर सोडणार नाही मी तुम्हाला. जिजाबाई, तिकडे बघ. जिजाबाई, ही चौकीदारी सोड, नाहीतर तुझं सामान मी चाळीतून बाहेर फेकीन आणि तुला या घरात बी येऊ देणार नाही मी. या घरात मी आज तुला घेऊन आले होते आणि आता मी आज तुला बाहेर काढीन. मागच्या येळेला घरात घेऊन जी काही चूक केली होती ना, ती चूक पुन्हा करणार नाही. आता निर्णय तुझा आहे. काठी फेकशील का सामान बाहेर फेकू तुझं? आत्या, हे सगळं काय करताय तुम्ही? हे आमचं पण तर घर आहे. भीम, पर का जिजाबाईंनी या घराला कधी आपलं मानलं आहे? कवा बी या घरची बनून राहिली आहे ती? जर या घराची बनून नाही राहायचं असेल तर जा इथनं. पण आत्या, प्रत्येक जण आपल्यासारखी नाहीत ना, आणि ना कोणी आपल्यासारखा विचार करतो म्हणून हक्क हिरावून घ्यायचा का? हे चुकीचं होईल. रमा, आज गोष्ट चूक आणि बरोबरची नाही आहे. आज गोष्ट आहे मर्जीची. जर जिजाबाई आपल्या मर्जीचं करू शकती तर मी बी आपल्या मर्जीचं करूच शकते. मग ज्याला जे समजायचं असेल ते समजा. मीरा, जिजाबाईला असं घरातनं बाहेर काढणं चुकीचं आहे. दादा, जिजाबाई संग तुमचं लगीन लावून दिलं ना, तेच चुकीचं झालं. आज मी तिला घराच्या बाहेर काढत आहे ते बी चुकीचं आहे. तर मला चुकीचंच राहू द्या. पर आज तर निर्णय होणारच. बोल जिजाबाई, काय करणार आहेस तू? बोल. दीदी, दीदी, मैं काय भी करल, पर हाय तर या घरची सूनच ना. आणि मला माहित आहे, जर तुम्ही जिद्दीला पेटलात तर माझं या घरात राहणं अवघड होईल. त्यामुळं मी तसाच निर्णय घेणार ज्यामुळे माझं घर वाचू शकल.
अरे समधी भित्री आहे. जर मी जिजाबाईच्या जागेवर असतो तर कुठल्या बी परिस्थितीत या दुकान चालवण्याच्या कामाला नसतं सोडले. काय बी झालं असतं तरी बी. बरोबर बोलत आहेस हितेश भाऊ. जिजाबाई आता तेच करल जे हितेश भाऊ विचार करत आहेत. या घरची सून आता या घरातल्या मुलीला बाहेर काढत आहे. उचला तुमचा सामान आणि निघून जावा हितनं. खबरदार जिजाबाई, मीरासाठी असं काही बोललीस तर. तुम्ही खबरदार. भीम तू बी खबरदार आणि रमा तू बी खबरदार. आणि ती समधी खबरदार ज्यासनी आत्यासाठी दया हाय. आज कोणी बी यांची वकिली माझ्या समोर केली ना तर लई वाईट होईल. जिजाबाई कुठं जाईल ही? मीराला असं घराच्या बाहेर काढणं तुला शोभत नाहीये. अव हे काम तर मी लई आधीच केलं पाहिजे होतं. लग्नाच्या नंतर मुलीचं घर तिचं माहेर नसतं. पण चूक तुमचीच होती. माऊ पासून मुंबई पर्यंत तुम्ही यांना संघ घेऊन फिरताय. उचला उचला तुमचं सामान आणि निघून जावा हितनं. नाही, आत्या अशी नाही जाणार. आत्याला जाऊ देणार नाही आम्ही. अच्छा, तर आज तू बी या घरातनं निघायचं. हे भीम आणि रमाचं बी घर आहे. ती लोक इथनं कुठं बी जाणार नाहीये. माहित आहे मला, बरोबर माहित आहे की हे घर भीम आणि रमाचं बी आहे. पर तुमचं नाहीये ना, तर निघून जावा हितनं. नाहीतर तुमच्यामुळं समधी लोक निघतीलच. जिजाबाई, काय करतेय तू हे? बोलले ना मी की आज कोणी नाही बोलणार. ही बाई जी नात्यानं माझी ताई लागते, पर आमचं आयुष्य नरकापेक्षा बी वाईट जिनं केलं हाय, त्या बाईला मी आज घराच्या बाहेर काढत आहे. समधी नाती तोडत आहे मी यांच्या संग. ही भिकारीन म्हणून बाहेर राहिली तर एक पैसा दिल तरी मी यांना, पर यांच्या संग राहणार नाही. बस जिजाबाई, बस. आता मीराबद्दल एक शब्द बी बोलू नकोस. तुम्ही शांत. तुम्ही बी नाही बोलणार. अरे अरे तुम्ही समधी गप्प का बसलाय? नाटक चालू करा, लय मजा येते. चला. बसा, मजा घेऊया. आई बघा ना, सगळ्यांसमोर तमाशा झालाय. घरातल्या गोष्टी घरात जाऊन सोडवल्या पाहिजेत ना. हीच गोष्ट तुझ्या आत्याला नाही समजवणार की घरच्या मुद्द्यांना घरच्या आतमध्येच मला समजवती. बाहेर लई समद्यांसमोर सासू बनून फिरते. आता ज्याला बी तमाशा बघायचा आहे बघू द्यात. अरे यांना बी तर माहित पडू दे का सासूचा धाक दाखवणारी यांची लायकी एका पाहुण्या परीस लई नाहीये या घरात. आणि आता मी या पाहुण्याला घरात नाही ठेवणार.
हितनं जाऊन राहा कुठेतरी 10 दिवस, मग डोकं ठिकाण्यावर येईल. जिजाबाई, बस. 10 दिवस नाही तर पूर्ण आयुष्य राहू शकते म्या. अजूनही मीरा एवढी कमकुवत नाही झालीये. सामान बी नाही घेऊन जाणार मी, अशीच जाणार मी. जिजाबाई, म्या तर बाहेर जाऊन राहील, पर म्या बी बघतेच का तू कशी राहतेस ते. झालं, म्या तर ह्या घरात जाणारच. तुम्हासनी काय वाटतं? तुम्ही समदेश बोलत बसाल तर माझं मन पिघळल आणि मी तुमच्या बहिणीला परत घेऊन येईल? असं होणार नाही. आता कामाची वेळ आहे, म्या काम करणार. इतर कमालीचीच गोष्ट झाली. दारूचे गोडाऊन भीमरावच्या चाळीमध्ये उघडले आणि पहारेदारी कोण करत आहे? भीमरावची आई. आता फक्त पाहत राहा की कशी ही दारू हळूहळू आपला रंग दाखवते. तर बाबा, आता पुढे काय करायचं? सांगतो बाळा. या मुलांनो, माझ्या जवळ या. म्हणजे बाबा, तुम्ही तर भीमच्या चाळीला उद्ध्वस्त करण्याची योग्य योजना निवडली आहे. बाळांनो, बघा, जर कोणाला उद्ध्वस्त करायचं असेल ना, तर त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं पाहिजे. तोपर्यंत थकू नका जोपर्यंत समोरचा पूर्णपणे उद्ध्वस्त नाही होत. अरे हा भीमराव इतक्या सहजरित्या नाही सुधारणार. त्याला तोपर्यंत त्रास द्या जोपर्यंत हे पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही, बर्बाद होत नाही. अरे बाळांनो, ते पहा, ही म्हातारी अशी का फिरत आहे तिथे? बाबा, ही तर भीमरावची आत्या आहे. सोडा ना, आपल्याला याचं काय? नाही शिशुपाल, नाही बाळा, असे नाही बोलायचे. कोणाच्याही डोळ्यांच्या अश्रूंना असे नाही सोडू शकत आपण. चला. अरे रे 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 रे, काय झाले माताजी? या वयात तुम्हाला असे रडावे लागत आहे? मला खूप दुःख होत आहे. मला सांगा ना, तुमच्या बरोबर काय झाले आहे? सांगा ना, काय झाले तुमच्या सोबत? मला नाही वाटत की मला तुम्हाला काय बी सांगायची गरज आहे. तुम्ही लोक माझी काय बी मदत करू शकत नाही. जा, तुम्ही लोक तुमची कामं करा. हे म्हातारे, इथेच मारून पुरून टाकीन. बाबा जे विचारत आहेत ते सांग. मेघनाथ, शांत शिशुपाल. बघ, किती वयस्कर महिला आहेत. याला एवढ्या प्रेमाने नाही ओरडायचे बाळा. बस. अरे बैस, नाही तर तुझा जीव बिव घेतील माझी दोन्ही मुलं तुझा. मग नंतर नको बोलूस की मी तुला वाचवले नाही, मी तुझी मदत नाही केली. बघ, 10 पर्यंत आकडे मोजतो मी. जर 10 संख्या मोजण्याच्या आत तू बसलीस ना, तर माझी ही दोन्ही मुलं तुला काही करणार नाही. 1, विचार कर, नाहीतर निष्पापपणे मरशील तू. 4, 5,
7 9 अरे जखम झाली आहे तुला? ह्याच त्या कोबड्या आहेत ना तुझ्या? त्या कोबड्या ज्यामुळे तू संपूर्ण जगात फिरत असतेस. किती छान आहेत या. सांग, या दोन्ही कुबड्यांना आपल्या खांद्याच्या खाली ठेवून किती त्रास होत असेल तुला? चल, आज मी तुला या त्रासातून मुक्त करतो. माझी जांढरे नाही नाही नाही. हे बघ, त्या त्रासातून मुक्त करत आहे मी.